सगळी सोय व्यवस्थित आहे, पण सर्वांनी भोजन हे भोजन नाही, प्रसाद आहे. प्रसाद अलग अलग हा वैष्णवांचा प्रसाद आहे. गायला वाटतं
याला श्राद्ध म्हणू नका. आलं का लक्षात? श्राद्ध म्हणायचं नाही, हा प्रसाद आहे, वारकऱ्यांचा प्रसाद आहे. या प्रसादासाठी, या सुखासाठी देव कुठून कुठं आला. हा, तसं नानांचा प्रसाद आहे, कोणी म्हणू नका वर्ष श्राद्ध आहे आम्हाला चालत नाही वगैरे असं. हा प्रसाद पुन्हा तुम्हाला मिळणार नाही. आलं का लक्षात? आणि तुम्हाला टाळकऱ्याला एक सांगायचं आहे म्हणणारांना, जरा अक्षराकडे लक्ष देत जा. तर वेगळ्या भाषेत मला बोलायला लावू नका. हे आपली परंपरा आहे. बाळूबुवा म्हणायचे जरा म्हणून काय उद्धवबुवा कुठे गेलो, बाहेर गेलं का? बाळूबुवा म्हणायचे जरा नीट म्हणू का नका? तुम्ही म्हणा म्हणलं तर म्हणणार. हा, आम्ही काय नामदेव वजा तोंडून ऐकलेलं आहे, पिचेशी आहे तू काय काय, आमची परंपरा तीच आहे ना. तर अक्षरावर लक्ष ठेवत जा. सोवळे, सोहळा याचा अर्थ वेगळा आहे आणि सोहळा वय हृदय महाराज, सोहळा म्हणजे याचा अर्थ वेगळा आहे आणि सोहळा याचा अर्थ पवित्र, शुद्धी, सोहळा. म्हणून सोहळा म्हणू नका. सोहळा लग्नाचा असतो. सोहळा अजून कशाचा? जन्माचा असतो, मृत्यूचा असतो, नामकरणाचा असतो, परत कशाचा अजून असतो? वाढदिवसाचा असतो. याला काय म्हणायचं? सोहळा. आणि सोहळा, सोहळा ही एक अवस्था आहे. सोहळा ही काय अवस्था आहे. सोहळा तो झाला आणि अंगीकार देवे केला. भगवंत परमात्मा ज्याचा अंगीकार करतात त्याला सोहळा म्हणतात. ती शुद्धी झाली, तो प्रसाद आहे. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवत जावा. अभंग फार महत्वाचा आहे. आणि तुकोबाऱ्यांचं एक वेळ आपण भजन करू. हाताने टाळी, मुखाने चिंतन, कुणी आळस करू नका. आणि सर्वांनी प्रसाद घ्या आनंदामध्ये. आपल्या या परिवाराने चांगली व्यवस्था केलेली आहे. 2 दिवस कार्यक्रम झालेला आहे. रात्रीचा आताचा लोकांनी महाराज हे आले. मला पण वाटत नव्हतं. त्यांनी मला फोन केला रात्री, म्हणले आप्पा आम्ही आलोय. मी आलोय म्हणले, आलोय तुम्ही या. आता सर्वजण घरचे आल्यामुळं मला घर राखाय थांबावं लागलं. इलाज नाही. तरी नाना सकाळ सकाळ नारळाच्या शेंड्यावर सकाळ सकाळ वरडायला लागले. नाना म्हणलं आलोच, चुकलं माझं, मी रात्री अजून नाही. माफी मागितली मी त्यांची. तर असो, सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने चिंतन करा. तुकाराम